हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर पाऊस, बापरे! पावसाने इतका वैताग दिलेला आणि लिटरली तुम्ही बघू शकता सकाळचे 6:45 झालेले आणि असं काही वातावरण होतं. म्हणजे इतक्या सकाळी पण असं वातावरण म्हटल्यावर पूर्ण दिवस कसा जाणार आहे हे कुणाच ठाऊक. तर मला जायचं होतं क्लासला आणि तुम्ही बघू शकता इतकं स्ट्रगल चालू होतं माझं. कारण एकतर माझ्या गाडीचा पण थोडाफार विषय झालेला आहे. तिची सर्व्हिसिंग थोडीशी इम्प्रॉपर झाल्यामुळे ती इकडे-तिकडे होते. तिचा पण एक विषय आणि त्यानंतर मला एवढं सकाळी जायचं म्हटल्यावर इतकं प्रेशर आणि ती स्टिल मी सर्व काही मॅनेज केलेलं. त्यानंतर आज क्लास पण होता. मला असं वाटलेलं की मॅम बोलतील की आज क्लास नाहीये. बट ॲक्चुअली मी तरी सुट्टीची अपेक्षा ठेवत नाही आणि तुम्हाला जसं माहिती आहे मी खूप पंक्च्युअल आहे. मी कधीच सुट्टी घ्यायचा विचार करत नाही. पण मी क्लासला गेल्यानंतर त्या बाकीच्या मुलींचं असं डिस्कशन चालू होतं की यार काश मॅमने आज सुट्टी दिली असती. एवढ्या पावसाळ्यात यायची गरज नसती असं वगैरे, वगैरे. बट तेव्हा मी मनात बोलत होती की नाही यार टॉपिक मिस झाले असते नंतर ते आपल्यालाच बर्डन झालं असतं त्यापेक्षा नकोय काय त्यात आणि मला उशीर झाला होता आणि मग प्रेझेंटीवर त्या जी इंटेन आहे तिने ए टाकून दिलेलं. सो मी तिला डायरेक्ट इतका कॉन्फिडेंटली बोलून दिलंय की हे बघ मला उशीर होईल पण मी सुट्टी घेईल असा विचार अजिबात करायचा नाही आणि ए तर अजिबात लावायचा नाही. त्यानंतर मी घरी आलेले. घरी येताना पण पाऊस काही उघडला नव्हता. खूप जोराने चालू होता. बट आली. आता घरी येणं तर गरजेचंच आहे. नंतर जेवण वगैरे केलं. खूप दिवसानंतर मी लवकर आलेली. सो मग थोडीफार झोप घेतली आणि क्लिनिकला मला असं वाटलेलं की असा मोसम असल्यामुळे खूप लोकांना नोशा वगैरे असं होतो. सो गर्दी नको व्हायला. पण सर्वजण फिट अँड फाईन आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. हेल्दी राहणं खूप इम्पॉर्टंट आणि ज्यांना दवाखान्याची गरज नाही पडत ही खूप चांगली गोष्ट आहे. सो या मला पण टाइम भेटतो. सो त्या टाइममध्ये मी स्टडी वगैरे करत असते. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.